सो मी पुण्याहून आली आहे आणि मला माहिती होतं इथे की या लेकवर असे खूप फ्लेमिंगोज वगैरे असतात. सो मी स्पेशली हे बघायला इथे आली आहे आणि खूप भारी वाटतंय, मस्त वाटतंय एकदम. आणि आय थिंक हे सगळं छान कन्झर्व केलं पाहिजे आणि इतके फ्लेमिंगोज आहे, लिटरली पाणी पण दिसत नाही आहे. काही काही भागामध्ये इतके जास्त फ्लेमिंगोज इथे आलेत. सो आय थिंक हे आपण कन्झर्व केलं पाहिजे आणि लोकांना हे खूप बघायला मिळालं पाहिजे चांगलं. इथे आय डोंट थिंक काही बिल्डिंग्स आणि हे सगळ्यांनी त्यांचा व्ह्यू पूर्ण खराब होईल आय फील. सो हे जसं आहे तसंच हे छान कन्झर्व केलं पाहिजे. सो बाकी पण खूप लोकांना इथे येता येईल आणि हे बघता येईल. याचं संरक्षण कसं केलं पाहिजे, जे लोक दगड मारतात किंवा काय? आय थिंक इथे काहीतरी कंपाऊंड वगैरे असं बनवलं पाहिजे की आपण त्यांच्या दूर पण राहू पण आपल्याला ते दिसू पण शकतील आणि हा व्ह्यू पण तसाच राहील. त्यामुळे इथे एक चांगलं टुरिस्ट डेस्टिनेशन पण हे बनवू शकतं. आता पुण्याला असे काय नसतं, पुणेकरांना काय सांगाल, काय की या तुम्ही पण बघायला आणि मजा घ्या. नाव काय तुमचं? समृद्धी. मी आलोय हो मी आलोय साकीनाक्यावरून, साकीनाका चांदिवलीवरून. मी इथे कामासाठी बेलापूरला आलो होतो आणि तेव्हा मी बघितलं की जेव्हा पण येतो तेव्हा पण हे पक्षी वगैरे दिसतात मला येता जाता, पण कधी जवळ येऊन बघता नाही आलं. आज माझ्याकडे वेळ होता म्हणून मी आज इकडे शिरलो आतमध्ये आणि त्याच्यामुळे मला असं वाटलं की आपण जवळून जाऊन बघावं त्यांना. नेहमी तर ते फोटो वगैरे बघतोच आहे, त्याच्यामुळे बोला की आज जवळ जाऊन बघावं की कसं वगैरे आहे वगैरे. त्या आज मी इथे जवळ आलो आणि त्यांना बघतोय तर खूप सुंदर पक्षी वगैरे आहेत आणि हा नजारा वगैरे खूप छान आहे. एवढे सारे पक्षी आपल्याला बघायला भेटत नाहीत ह्या मोसममध्ये वगैरे येत असतील हे पक्षी, त्याच्यामुळे बघायला जवळून भेटते आणि त्याचा फोटो वगैरे काढून सिनेरी वगैरे काढून ते घरी जाऊन आपल्या मुलांना बायकोना वगैरे आपण दाखवतोय. कारण हे सुंदर वगैरे आहे, दृश्य सुंदर आहे, बघण्यासाठी सुंदर आहे. पण बहुतेक लोकांना वेळ नसतो, बघायला भेटत नाही. काही लोक वेळ काढू शकत नाही, काही येऊ शकत नाही. ज्यांना आवड आहे ती लोक येतात, बघतात इथे आणि ते बघून त्यांना छान वाटतं. थोडंसं मनाला पण आनंद वाटतो की आपण काहीतरी छान बघून चाललोय करून. संरक्षणासाठी सरकारने काहीतरी करायला हवं की हे पक्षी वगैरे आहेत, दुर्मिळ आहेत, लोक त्यांना म्हणजे कोणी मारतंय का, कोणी काय देतंय का, काय करतंय का, त्यांच्यासाठी काही गोष्टीसाठी त्यांनी करायला हवं. सध्याचे प्रोजेक्ट येतात बिल्डिंग मध्ये, त्याच्यामुळे काही प्रमाणात तुमचं काय म्हणणं आहे पालिकेला, नवी महानगरपालिकेला? त्यांनी त्यांच्यासाठी काहीतरी जागा ठेवायला पाहिजे शिल्लक, कारण हे पाण्यावरच त्यांचं जीवन वगैरे असतं. तर जर प्रोजेक्ट आले तर हे पाणी वगैरे नष्ट होऊन जाईल, ते जातील कुठे पक्षी. मग गव्हर्नमेंटने त्याच्यासाठी विचार करायला पाहिजे, सरकारने त्याच्यासाठी विचार करायला पाहिजे की काय करायला पाहिजे करून, की जसं आमच्या गोष्टी आवडतात तसं त्यांना पण ते पाणी वगैरे ह्या सर्व नैसर्गिक गोष्टी आहे ते आवडतात. म्हणून ते कितीतरी किलोमीटरहून कितीतरी गोष्टीहून लांब येऊन त्यांचा इथं बसेरा करतात आणि त्या वेळेला राहून ते आपलं पालनपोषण करतात. जसं आम्ही कुठे हॉटेल्समध्ये जातो तसं ते आपल्या हिसाबाने ते येतात ह्या इकडे नवीन नवीन ठिकाणी आणि ते आपल्या गोष्टी करून निघून जातात. ते लोकांना काय त्रास वगैरे देत नाही, तर लोकांनी पण त्यांना त्रास नाही दिला पाहिजे. माझं नाव अंकुश शेखंडे, मी साकीनाका चांदिवलीवरून आलोय. अंकुश, सर काय सांगाल तुम्ही आज इथे फ्लेमिंगो पॉईंट होते, फ्लेमिंगो बघण्यासाठी एक नवीन वेळ तुम्हाला किती अभिमान वाटतो आणि याचं संरक्षण करण्यासाठी आणि एक पर्यटन स्थळ म्हणून चांगलं करण्यासाठी काय सांगाल? अभिमान तर पहिल्यापासून आहे, कारण मी इकडे घर घेतलं तेव्हा इथे कोणी येत नव्हतं आणि मी आणि फ्लेमिंगो फक्त इकडे असायचो आणि आता पण ते आलेत, हजारो लाखोच्या संख्येने आलेत है ना. आणि एक तुम्ही पर्यटन येतात तिथे, एक संरक्षण त्यांच्यासाठी किती महत्वाचं आहे? जे लोक येऊन काही दगड मारतात, तुम्हाला काय वाटतं? खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे हे. आता इकडे कोणतरी व्हिडिओ काढण्यासाठी बायको नवऱ्याला बोलली की दगड मार, ते उडतील, मग आपण व्हिडिओ काढू. काय माफ करा यांना आणि आमच्या पक्ष्यांना पण. आणि हे आमच्याकडे येतात दर साल किती 6 महिने आणि
मान्सून आला की जातात आणि मग परत येतात. त्यांना माफ करा. काय हा कुठला विषय आहे की दगड मारा आणि फोटो काढा, हे करा ते करा. मी त्यांना फक्त आता बघायला आलो होतो इकडे, बस. त्याच्याविषयी पालिकेला काय आव्हान करतं आपल्या एक चांगली सुवर्ण संधी आपल्याला? नाही, माझं मत एवढं आहे की तुमचे सगळे इंटरेस्ट जे आहेत, राजकीय, नाटकीय, अजून कुठले काय असेल, ते तुम्ही तुमच्या वाईल्ड लाईफवर नका घेऊन येऊ प्लीज. फ्लेमिंगोची सध्या संख्या कमी होत चालली, जे आपले प्रोजेक्ट आहे. तुम्ही एक काय आव्हान करत होते? काही फ्लेमिंग मरतात सुद्धा लोक. त्यांचं सगळं जाऊ दे, पण हे लई भारी आहे आपले. आणि हे इकडे आपण ठेवणार, नवी मुंबईमध्ये ठेवणार. आणि फ्लेमिंगो पाहायसाठी आता सध्या पुन्हा आसपासचे शहर आहेत, तिथून सुद्धा लोक येत आहेत. तर अजून लोकांना काय आव्हान करते बाहेरून लोक या या इकडे या. हे बघा,